आज सकाळी जेवत असताना आईच्या ताटातली काही थोडीफार भाजी होती. ती भाजी संपत होती, पण तिच्या हातात अजूनही एक चपाती शिल्लक होती आणि ती इकडे तिकडे बघत होती की कदाचित मी काही बोलण्याआधीच कोणी मला समजून घेईल. पण मला तिच्या मनातील गोष्ट समजली होती. पण तरीही मी गप्पच बसलो, कारण आमच्या घरात कोणाची इतकी हिंमत नव्हती की वहिनीसमोर असताना कोणी स्वतःहून भाजी घेईल. काहीही न बोलता तिला समजेल का तिच्या मनात काय आहे. आईने मोठ्या हिमतीने वहिनीला सांगितलं, सीमा, मला थोडी भाजी दे. कर्कश आवाजात ती म्हणाली, तुमची तब्येत आधीच खराब आहे. तुम्हाला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि तुम्हाला 2दा भाज्या का लागतात? तुम्ही जे काही खात आहेत ते पुरेसे आहे. मी माझ्या भावाकडे पाहिलं की कदाचित तो काही बोलेल, पण भाऊ काहीच ऐकत नसल्यासारखं खात होता आणि उठू लागला. म्हणून मी म्हणालो, बहिणी, आई दिवसभर घरची कामे करते, मग आईची तब्येत खराब आहे हे तुम्हाला का कळत नाही? आई भुकेलेली राहिली तर ती रात्रभर झोपणार नाही. वहिनी म्हणाली, तुम्ही आईचे वकील बनू नका. या घरात जे काही चालते आहे ते माझ्या नजरेतून लपलेलं नाही. आई आणि मुलगा दोघेही फुकटची भाकरी मोडत राहता. तुझा भाऊ किती कष्ट करतो हे तुला कळत नाही आणि तू आजवर काम शोधण्यात अपयशी ठरला आहेस. आधी काही काम कर, मग बोल. बहिणीचे हे शब्द मला खूप वाईट वाटले, पण मी गप्पच राहिलो. मलाही आईची भूक सहन होत नव्हती, म्हणून मी माझी वाटी उचलली आणि तिच्यासमोर ठेवली. आई, तू हे खाऊन घे. माझं हे बोलणं ऐकून वहिनीला राग आला. तिने वाटी उचलली आणि फरशीवर फेकली आणि म्हणाली, मी जास्त खायला नाही सांगितल्यावर देखील तू त्यांना भाजी देत आहेस. मी काय बोलले ते तुला समजले नाही का? जर तुला खायचे नव्हते तर तू माझ्या आदेशाच्या पलीकडे का गेलास? माझ्या डोळ्यात अश्रू आले आणि म्हणालो, वहिनी, तुमच्यात इतकी माणुसकी नाही. हे ऐकून वहिनी आणखी जोरात ओरडून म्हणाली. ती म्हणाली, हे बघ राकेश, मयूर मला कसं बोलत आहे. भाऊ माझ्याकडे एकटक पाहू लागला आणि म्हणाला, तुझ्या वहिनीची माफी माग. मी म्हणालो, भाऊ, जोपर्यंत वहिनी आईवर अन्याय करत होती तोपर्यंत तू मुकाबैरा बसला होतास आणि आता अचानक लक्षात आले की काहीतरी गडबड होत आहे. तू वहिनीचा गुलाम झाला आहेस. तुला तुझ्या आईची पर्वा नाही. भाऊ उभा राहिला आणि म्हणाला की मी तुझे गैरवर्तन खूप सहन केले आहे. आता तू येथून निघून जाणे हेच हिताचे आहे, अन्यथा माझ्यापेक्षा वाईट कोणीही नाही. मलाही खूप राग आला. मी म्हणालो, भाऊ, खरं सांगतो, तुझ्यापेक्षा वाईट कोणी नाही. माझ्या भावाने माझ्या तोंडावर चापट मारली आणि मला घराबाहेर काढले. मला घराबाहेर ढकलले. मी स्तब्ध उभा होतो. मलाही सर्व अपेक्षित नव्हते. आई राकेशला म्हणू लागली, तुला काय झाले आहे? तू मयूरला असे घरातून बाहेर हाकलून देऊ शकत नाही. हे घर त्याचेही आहे. तुम्हा दोघांचा समान वाटा आहे. भाऊ म्हणाला, जर तुम्हाला तुमच्या दुसऱ्या मुलाची काळजी वाटत असेल तर तुम्ही त्यांच्यासोबत जा. मी हे सर्व सहन करू शकत नाही. माझ्या आईलाही माझ्या मोठ्या भावाने घराबाहेर काढले. मला माझी अजिबात काळजी नव्हती. मी रस्त्यावर कुठेही राहू शकलो असतो, पण आईला कुठे ठेवलं असतं? मी खूप घाबरून बोललो, आई, तू असं घर सोडायला नको होतंस. ते घर तुझ्या स्वर्गीय पतीचे आहे. तू तिथे राहायला आता तू माझ्याबरोबर कुठे भटकत राहशील? मला राहायला जागाही नाही. माझे बोलणे ऐकून आई डसडसा रडायला लागली आणि म्हणाली, ठीक आहे ना, तुला माझी गरज आहे ना माझी पर्वा आहे. मरण हेच बरे. मी विषप्राशन करते. आधी एका मुलाने मला घरातून हाकलून दिले आणि आता तू मला जायला बोलत आहेस, तर सांग मी कुठे जाऊ? मी म्हणालो, आई, असे काही नाही. तू माझी आहेस. तसं काही नाही. तू माझी मजबुरी समजून घेण्याचा प्रयत्न कर. मी तुझी साथ सोडत नाहीये. मी तुला कुठेही ठेवणार याची काळजी वाटते. मला स्वतःला राहायला जागा नाही आणि मी तुला अशी काळजी करताना पाहू शकत नाही. आई म्हणाली, काळजी करू नकोस. तुझी आई तुझ्या पाठीशी आहे. नक्कीच काहीतरी चांगलं होईल. मी माझ्या आईला माझ्या मित्राच्या घरी घेऊन गेलो, कारण माझ्याकडे हॉटेलमध्ये राहण्यासाठी आणि जेवणासाठी एकही पैसा नव्हता आणि माझ्या मित्राने माझ्या आईचे व माझे खूप छान स्वागत केले. मी त्याला सांगितले की फक्त 2 दिवस राहीन आणि मग निघून जाईल. मग माझा मित्र म्हणाला की तू तुझ्या आईबरोबर आला आहेस. तुला पाहिजे तितका वेळ राहू शकतोस. मला माहित होतं की माझा मित्रही माझ्यासारखाच आहे. तो सुद्धा त्याच्या आईवडिलांच्या पैशांवर जगत होता आणि बराच काळ आमचा खर्च उचलू शकत नव्हता आणि मग मला कोणावर अवलंबून राहायचे नव्हते. मी माझ्या आईला तिथेच सोडून नोकरीच्या शोधात निघालो. ही तर
नशिबाची गोष्ट आहे की माझ्यापेक्षा माझा भाऊ कमी शिकलेला होता, पण तरीही त्याला एक चांगल्या हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी मिळाली होती आणि त्याचा पगार खूप चांगला होता. तर मी त्याच्यापेक्षा जास्त शिकलेलो होतो आणि आजपर्यंत मी इकडे तिकडे रस्त्यावर भटकत होतो. आई आता सुरक्षित ठिकाणी होती, म्हणून मी सकाळी लवकर उठून नोकरीच्या शोधात बाहेर पडलो आणि रात्री 10 वाजता परत यायचो. मी माझ्या मित्राला 2 दिवसांसाठी वेळ मागितला होता, पण आता त्याच्या घरी येऊन 4 दिवस झाले आहेत, तरी मला कुठेही काम मिळालं नाही. आता मी खूप घाबरलो होतो व गोंधळूनही गेलो होतो की काय करावे. 4थ्या दिवशी मला वाटले की मी माझ्या मित्राचे घर सोडून जाईन आणि देवाला मंजूर असेल ते होईल. मी पुन्हा एकदा नोकरीच्या शोधात निघालो होतो, पण तरीही मला काही चांगले उत्तर मिळाले नाही. हे पाहून मी थकलो आणि रस्त्याच्या कडेला बसलो. भिंतीवर एक जाहिरात लावलेली होती, ज्यावर हॉस्पिटलमध्ये एका शिपायाची गरज आहे, पगार 30,000 आणि राहण्याची मोफत सोय. हे वाचून माझ्या डोळ्यात पाणी आले. मी स्वतःला म्हणालो, मयूर, ही नोकरी तुझ्यासाठी नाही. तू MBA केले होते, मग आता शिपायाची नोकरी करणार का? पण माझ्या डोळ्यांसमोर माझ्या आईचा चेहरा आला. मग मी काहीही न विचार करता उभा राहिलो आणि एका शिपायाची गरज असलेल्या पत्त्यावर पोहोचलो. जेव्हा मी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना सांगितले की मी शिपायाच्या कामासाठी आलो आहे, तेव्हा ते मला पाहून आश्चर्यचकित झाले, कारण माझ्या दिसण्यावरून मी एका चांगल्या घरातून आलेला दिसत होतो आणि देवाने मला खूप सुंदर बनवले होते. अगदी जणू काही मी एखाद्या राजघराण्यातील राजपुत्र आहे. त्यांनी मला डॉक्टरकडे नेले मुलाखतीसाठी. जेव्हा डॉक्टरांनी माझी फाईल पाहिली, ती पाहून ते आश्चर्यचकित झाले आणि म्हणाले की तू MBA केले आहे आणि तुम्हाला शिपायाची नोकरी करायची आहे. हे काम जे अशिक्षित आहेत ते त्यांच्या कष्टाने आपला उदरनिर्वाह करू इच्छितात, त्यांचे आहे, तुला हे काम का करायचे? माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी म्हणालो, मी खूप लाचार आहे. मी अनेक ठिकाणी मुलाखती द्यायला गेलो, पण मला सध्या नोकरीची अत्यंत गरज आहे. म्हणे ती फक्त एक शिपायाची का असेना, यामुळे मी हे काम करण्यास तयार आहे. डॉक्टर म्हणाले, जर असेल तर मी तुम्हाला ही नोकरी देतो. मला डॉक्टरांनी शिपायाची नोकरी दिली होती. मला हॉस्पिटलच्या मागे फ्लॅटही दिला होता. हे मला समजत नव्हते की हा माझ्यासाठी आनंदाचा प्रसंग आहे की दुःखाचा प्रसंग. असो, मी घरी गेलो आणि माझ्या मित्राला म्हणालो, या कठीण काळात तू मला साथ दिलीस आणि तुझ्या या घरात राहायला जागा दिलीस, याबद्दल मी तुझा खूप खूप आभारी आहे. आता मी माझ्या आईला घेऊन येथून जात आहे. माझा मित्र विचारू लागला की तू कुठे जाणार आहेस? मग मी त्याला सर्व सांगितले की मला हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळाली आहे. मग तो हसायला लागला आणि म्हणाला की मला मूर्ख बनवू नकोस, तू MBAचे शिक्षण घेतले आहेस. हे ऐकून माझ्या मित्राच्याही डोळ्यात पाणी आले. तो म्हणाला, मयूर, माझे घर तुझ्यासाठी सदैव उघडे आहे. असा हिंमत हारू नकोस. तू तुझे प्रयत्न चालू ठेव. तुला नक्की चांगली नोकरी मिळेल. तोपर्यंत तू माझ्या घरी राहशील. मी म्हणालो, तू मला इतके दिवस इथे ठेवलं आणि माझी सर्व प्रकारे काळजी घेतलीस, त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. माझ्या मित्राने मला खूप थांबवण्याचा प्रयत्न केला, पण मी थांबलो नाही आणि माझ्या आईला घेऊन गेलो. मी हॉस्पिटलच्या मागे एका फ्लॅटमध्ये शिफ्ट झालो. आई विचारू लागली, मयूर, तुला काय जॉब लागलाय? मग मी म्हणालो, आई, मी एका खोलीत बसून कॅम्प्युटरवर हिशोब करेन. हे ऐकून आईला आनंद झाला. आता मी तिला सत्य सांगू शकलो नाही आणि अन्यथा तिला खूप त्रासच झाला असता आणि तिचा BP वाढला असता. आता मी रोज कामावर जायचो, मोठ्या आवडीनं दवाखान्यात साफसफाई करत राहायचो आणि माझ्या नशिबात कदाचित हेच लिहिलं असेल. प्रत्येक माणूस स्वतःच्या नशिबी खातो, त्यामुळे कदाचित ही गरिबी माझ्या नशिबी असेल आणि माझ्या नशिबात कमी पगारात एक छोटीशी नोकरी नेली होती. मी मोठी नोकरी मिळवण्याचा व्यर्थ स्वप्न पाहत होतो. मी स्वतःला शिव्या घातल्या होत्या. मी माझ्या आयुष्याकडून खूप अपेक्षा ठेवल्या होत्या, म्हणून मी स्वतःशी अनेकदा भांडायचो. बरं, जे काही होत होतं ते व्हायलाच हवे होतं. मी महिनाभर चांगले काम करत होतो. डॉक्टरांनी मला बोलावून घेतले आणि माझी खूप प्रशंसा केली. तुमची कोणतीही तक्रार आली नाही. मग डॉक्टरांनी मला सांगितले की मी तुमची फाईल माझ्या एका मित्राला दिली आहे आणि तो तुमच्यासाठी काही करू शकेल. तो तुम्हाला कुठेतरी चांगली नोकरी देईल. हे ऐकून मला खूप आनंद झाला. मी म्हणाले, डॉक्टर साहेब, असे झाले तर मी आयुष्यभर तुमचा उपकार कधीही विसरणार नाही. आयुष्यभर प्रार्थना करत राहीन. डॉक्टर हसले. त्यांनी माझ्या हातात 30,000 रुपये ठेवले आणि म्हणाले, हे घ्या,
मी डॉक्टरांच्या ऑफिसमधून बाहेर पडलो. मी माझा पगार मोजू लागलो. माझ्या डोळ्यातील अश्रू आले, कारण माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर मी 30,000 रुपये एकदाही पाहिले नव्हते. मी 500 रुपयांची नोट पाहण्यासाठी तरसत होतो. मी ते पैसे पुन्हा पुन्हा मोजत होतो आणि विचार करत होतो की सर्वात आधी मी घरी किराणा घेऊन जाईन, कारण मला माझ्या आईला चांगले जेवण खायला घालायचे होते. मी पटकन माझ्या खिशात पैसे टाकले, पण तेवढ्यात अचानक एक बाई माझ्यासमोर येऊन उभी राहिली आणि म्हणाली, देवासाठी मला मदत करा. तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते. मी बोललो, काय झालं? तर ती म्हणाली, काल माझ्या मुलाचा अपघात झाला. माझा मुलगा इतक्या वेगाने गाडी चालवत होता की त्याचा अपघात झाला. त्याला काही झाले तर मी काय करेन याचा विचारही केला नाही. आता तो ICU मध्ये पडला आहे. मला त्याच्या ऑपरेशनसाठी पैसे हवे आहेत आणि माझ्याकडे काहीही नाही. माझे हात रिकामे आहेत. आता देवाशिवाय कोणी माझ्या मुलाचा जीव वाचवू शकतो? तो फक्त पैसा आहे. पैशाशिवाय माझ्या मुलाचा जीव वाचवू शकत नाही. डॉक्टर त्याचं ऑपरेशन करतील तर माझा मुलाचा जीव वाचेल. त्या बाईच्या चेहऱ्यावर इतकी असहाय्यता दिसत होती की तिला बघून मी 30,000 रुपये खिशातून काढून त्या बाईच्या हातात ठेवून म्हणालो की मी तुमच्या मुलाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करेन. आणि त्या बाईने तिचा हात पुढे केला व मला आशीर्वाद दिला आणि पुढे जाऊन दुसऱ्या माणसाकडून हात जोडून तिच्या मुलासाठी पैसे मागत होती. पण तो माणूस तिला अपशब्द बोलू लागला. त्या क्षणी माझ्या मनात असे आले की माझ्याकडे इतके पैसे असावेत की मी त्या महिलेची मदत करू शकेन. मग मी स्वतःला महिलेसाठी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडे पैसे मागितले. मी त्वरित वरिष्ठ डॉक्टरांकडे गेलो आणि प्रत्येकाकडून पैसे मागितले. मी म्हणालो की तुम्ही माझे मासिक पगार घ्या, पण मला पैशांची खूप गरज आहे. कोणी मला 10,000 दिले, कोणी मला 20,000 माझ्या हातात ठेवले. याचा मला खूप आनंद झाला की मी ते पैसे त्या बाईच्या हातात ठेवल्यावर तिला आनंदच होईल. मी जवळपास 70,000 जमा केले होते. मला ती बाई हॉस्पिटलमध्ये सापडली आणि ते पैसे तिच्या हातात दिले आणि म्हणालो, मी हे पैसे हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांकडून घेतले आहेत. कृपया डॉक्टरांना द्या, जेणेकरून ते तुमच्या मुलाचे ऑपरेशन करू शकतील आणि बाकीच्या पैशांची व्यवस्था देव नक्कीच करेल. ती बाई पटकन पुढे आली आणि म्हणाली की देव तुम्हाला ह्या बदल्यात खूप मोठं फळ देईल. देव करो की तू करोडपती होशील. त्यांची प्रार्थना ऐकून मी हसलो आणि पुढे गेलो. मी म्हणू लागलो, करोडपती बनणे माझ्या नशिबात नाही, पण आता 2 वेळचे जेवणही माझ्या नशिबात नाही असे झाले होते, कारण आज मिळालेला पगार मी त्या बाईला दिला होता आणि पुढचे 2-3 महिने पगारही मिळणार नव्हता आणि घरी रॅशन वगैरे काहीही नव्हतं. तेव्हा माझी आई माझी वाट पाहत बसली होती आणि विचारलं, काय झालं? लाजेने माझे खांदे झुकले, पण मी आईला खोटं सांत्वन दिलं आणि म्हणालो, आज ना उद्या माझा पगार होईल, काळजी करू नकोस. मग आईने शिळी भाकरी लोणच्या बरोबर खायला सुरुवात केली. पण लोणचं खाणं हे तिच्यासाठी बरोबर नव्हतं, कारण तिला रक्तदाबाचा त्रास होता. पण माझं मन आतून खूप दुःखत होतं. मी काहीही करू शकत नव्हतो. मी अंथरुणावर पडलो. आई म्हणाली, काहीतरी खा. मी म्हणालो, नाही, मला भूक नाही. आईला माहित होतं की मला काळजी वाटते. आई म्हणाली, बेटा, काळजी करू नको, देव आपल्यासाठी खूप काही देईल, म्हणून काहीतरी खा. मी म्हणालो, आई, हे मला खोटे बोलून नकोस. देव आम्हाला काही देणार नाही. आम्ही दोघे असेच आयुष्य घालून. तिने माझ्या डोक्यावर हात फिरवला आणि म्हणू लागली, आजच्या नंतर माझ्यासमोर निराशेबद्दल बोलू नकोस. सर्व काही देवाच्या हातात आहे. तो ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो आणि कोणाकडूनही हिरावून घेऊ शकतो. मी फक्त माझ्या आईचे शब्द ऐकत होतो. जेव्हा मी दार उघडले तेव्हा 2 पुरुष माझ्यासमोर उभे होते आणि त्यांच्या डोळ्यांवर काळे चष्मे होते. त्यांच्या मनगटावर महागडी घड्याळ बांधलेली होती. मी म्हणालो, तुम्ही कोण आहात? मी तुम्हाला ओळखत नाही. मग तो म्हणाला, काळजी करू नका, आम्हाला तुम्ही ओळखत नाही, पण आम्ही तुम्हाला चांगलेच ओळखतो. तुम्ही ह्या चाव्या घ्या आणि हा कागद घ्या. मी म्हणालो, हे कागद आणि चाव्या मला का देताय? एक माणूस म्हणू लागला की हे तुमच्यासाठी सरप्राईज आहे. तुम्ही घरी जा आणि सोफ्यावर आरामात बसा आणि हे पत्र वाचा. हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो आणि काय अप्रिय घटनेच्या भीतीने माझे मन थरथरत होते. मला माहित नाही की हे लोक मला हे पेपर द्यायला का आले होते. त्यांना माझ्याकडून काय हवे होते. मी खोलीत आलो तेव्हा माझी आई म्हणाली, बेटा, हे लोक कोण होते? आईने माझा हात धरला आणि माझ्या हातातला कागद बघून तिने विचारले, काय आहे हे? मी म्हणालो, आई, ह्या अनोळखी माणसाने माझ्याकडे हा कागद दिला. त्यात काय लिहिले आहे ते मला स्वतःलाही माहीत नाही. आई म्हणाली, ठीक आहे, बघ आता आणि त्यात काय लिहिले आहे ते पहा. मी म्हणालो, आई, मी आता बघतो. पण खरे म्हणजे मला हिंमत होत नव्हती. पण मी पेपर उघडला आणि वाचायला सुरुवात केली. त्यात लिहिलं होतं, मिस्टर मयूर, आज मी तुला पाहिलं होतं की तू शहरातील हॉस्पिटलमध्ये शिपाई म्हणून काम करतोस, पण आज तुझा पगार होताच तू एका गरीब महिलेला मदत केलीस आणि मग बाकीच्या स्टाफलाही मदत करण्यास तयार केले.
मी खूप प्रभावित झालो. मला वाटले की मला तुमच्याबद्दल माहिती मिळावी. मला कळाले की तुमच्या भावाने तुम्हाला घरातून हाकलून दिले आहे आणि तुम्ही उद्या संध्याकाळी ह्या पत्त्यावर पोचावा. एक मोठं आश्चर्य आहे आणि तेव्हाच कळेल या चाव्या कोणाच्या आहेत. हे पत्र वाचता मला असे हाक मारणारा कोण असू शकतो या विचाराने मलाही भीती वाटू लागली. कारण आजकाल फसवणूक अगदी सामान्य झाली आहे. आमच्यासारखे लोक आले नाहीत. माझी आई म्हणाली, मयूर, पत्रात काय लिहिलंय ते वाचून मी ते सगळं माझ्या आईला सांगून टाकलं. आई घाबरली आणि म्हणाली, नाही, तुला कुठेही जाण्याची गरज नाही, फक्त तुझं काम कर. मी मान हलवली आणि आई म्हणाली, बरं, आज तुझा पगार झाला, पण तू एका बाईला दिलास. माझ्या आईचे म्हणणे ऐकून मी घाबरलो आणि आई म्हणाली, मला माझ्या मुलाचा अभिमान आहे. मयूर, मला नेहमी वाटत होतं की माझं पालन पोषणात काहीतरी कमतरता आहे, ज्याच्यामुळे तुझा भाऊ माझ्याशी असे वाईट वागला की मी तुम्हाला चांगले आणि वाईटमधील फरक शिकवू शकली नाही. परंतु आज जेव्हा मला कळाले की तू एका गरीब महिलेला मदत केली आहेस, तेव्हा मला समाधान मिळाले की माझ्या पालन पोषणात काहीही कमतरता नाही. मी आईचं बोलणं ऐकून हसलो आणि सकाळी कामावर निघून गेलो. पण त्या पत्त्यावर जाण्याचा माझा हेतू नव्हता, कारण त्या लोकांनी माझे काही बरे वाईट केले तर आईचे काय होईल ह्या भीतीने मी हॉस्पिटलमध्ये साफसफाई करत होतो. मी पत्राचा विचार करत होतो. मला वाटले, कुणास ठाऊक, मी तिथे गेलो तर खरोखरच एक मोठं आश्चर्य मिळेल. खूप मोठी हिंमत करून तिथे पोहोचलो आणि तिथे एक खूप मोठं रेस्टॉरंट होतं. रेस्टॉरंटचा चौकीदार मला बघून म्हणाला, तुमचे नाव मयूर आहे का? मी म्हणालो, हो. मग तो म्हणाला, ठीक आहे. मी पटकन होकारार्थी मान डोलावली. तो म्हणाला, बॉस तुमची वाट पाहत आहे, मी तुम्हाला घेऊन जातो. हे ऐकून मी चकित झालो आणि त्याच्यासोबत चालायला लागलो. त्याने मला एका सेक्रेटरीकडे सोपवले आणि मला घेऊन जायला सांगितले. ती मला बॉसच्या खोलीत घेऊन गेली. खोली इतकी थंड होती की माझ्या पाठीच्या कण्यांमध्ये मुंगे येणे सुरू झाले. तो माणूस म्हणाला, तुम्ही मला ओळखत नाही म्हणून मी तुम्हाला माझी ओळख करून देतो. माझे नाव रोहन भट्टा आहे. मी या रेस्टॉरंटचा मालक आहे. पण आता ह्या रेस्टॉरंटचे नाव तुझ्या नावावर ठेवायचे आहे. तो माझ्याशी असे बोलला तेव्हा मला आश्चर्य वाटले आणि मी म्हणालो, तुम्ही माझ्याशी मस्करी करत आहात का? तो म्हणाला, मी तुमच्याशी मस्करी करत नाही. मला तू आवडतोस. तुझे स्वच्छ आणि उदात्त मन आहे, म्हणूनच मी तुला हे सर्व देत आहे. मी स्तब्ध होऊन विचारले की असं काय कारण आहे? तो म्हणाला की 20 वर्षांपूर्वी माझ्यासोबतही असेच घडले होते. मी कॅन्सरचा रुग्ण आहे. मी माझी 4 मुलं आणि एका मुलीसह राहत होतो, परंतु 4 मुलांनी माझी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला. त्यांच्या पत्नीच्या सुरानुसार त्यांनी मला आणि माझ्या 10 वर्षांच्या मुलीला घरातून हाकलवून दिले. माझ्याकडे माझ्या उपचारासाठी पैसे नव्हते. एके दिवशी एक माणूस मला भेटायला आला, तेव्हा त्याने रेस्टॉरंटच्या चाव्या दिल्या. मी आश्चर्यचकित झालो आणि विचारले, तू असे का करत आहे? तो म्हणाला, मला ही मालमत्ता तुझ्या वडिलांच्या नावावर आहे. मी म्हणालो, माझ्या वडिलांच्या नावावर? अशी कोणतीही मालमत्ता नाही. मी चौकशी केली तेव्हा हे उघड झाले की रेस्टॉरंट त्यांच्या लग्नापूर्वी माझ्या वडिलांकडून घेतले गेले होते आणि आता जो त्याचा नवीन मालक होता तोही फसवणूक होती, कारण त्याने चुकीच्या पद्धतीने माझ्या वडिलांकडून रेस्टॉरंटचा ताबा घेतला होता. परंतु त्याच्या कृत्याला त्याला कठोर शिक्षा झाली होती. त्याच्या डोळ्यांसमोर त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती आणि त्याला एक गंभीर आजार झाला आणि आता त्याला कळून चुकले होते की कोणाचे मन दुखावणे आणि कोणाच्या मालमत्तेवर बेकायदेशीरपणे कब्जा करणे हे खूप वाईट असते आणि देव नक्कीच याची शिक्षा करतो. म्हणून त्याने माझा पत्ता कळवला आणि माझी अमानत रक्कम मला परत केली. तो म्हणाला, मी हे रेस्टॉरंट चालवायला सुरुवात केली आणि खूप मेहनत केली. मी किती प्रगतीचा टप्पा गाठला आहे. मी स्वतःवर उपचार करून घेतला आणि देवाच्या कृपेने मी बरा झालो. पण प्रत्येक माणसाचा शेवट हा मृत्यू आहे. माझा कॅन्सर पुन्हा आला. मी उपचारहीन केले, पण आता आजार असाध्य झाला आहे. मलाही वाटू लागले आहे की आयुष्याचे दिवस संपले आहे आणि आता माझी मृत्यू वाट पाहत आहे. म्हणूनच मला वाटते की हे रेस्टॉरंट इतरांच्या हातात न जाता तुला मिळावे. मी तुला पाहिले होते त्यावेळी तुझ्याकडे फक्त 30,000 रुपये होते आणि मी विचार करू लागलो की एवढ्या पैशात मी कोणाला मदत करू शकता, तर जास्त पैसे मिळाल्यावर तू किती लोकांना मदत करशील आणि मग मला माझी मालमत्ता तुझ्या नावावर हस्तांतरित करायची आहे. मला आशा आहे की तू लोकांचे भले करत राहशील. माझी तुझ्याकडे एक छोटीशी विनंती आहे. माझ्या मुलीचा हात मला तुझ्या हातात द्यायचा आहे. मला एकुलती एक मुलगी आहे. मला तिचे लग्न तुझ्याशी करून द्यायचे आहे. मी तिला तिच्या भावाकडे सोडू शकत नाही. तिचे भाऊ आणि बहिणी तिचे जीवन नरक बनवतील आणि मला माहीत नाही ते लोक तिचे लग्न करतील की नाही हेही मला माहीत नाही. तो माणूस
माणसाचं ऐकून मी कधी स्वप्नातही असा विचार केला नव्हता. त्या माणसाचे बोलणे ऐकून मी कधी स्वप्नात असा विचार केला नव्हता की माझ्या ह्या छोट्याशा पुण्यामुळे मला असे काही भेटेल. देवाच्या नावाने मी फक्त 30,000 रुपये दिले आणि देवाने मला 100 कोटी रुपयांची मालमत्ता दिली. हे दृश्य असे होते की माझ्या डोळ्यात पाणी आले आणि मी देवाचे आभार मानले. आज मला कळाले की इतरांना मदत केल्याने मनाला शांती मिळते आणि आता मी त्या रेस्टॉरंटमध्ये काम करू लागलो आणि मग माझ्या शिक्षणासोबतच रेस्टॉरंटचे कामही खूप उपयुक्त ठरले. आता रोहन भटने त्यांची मुलगी प्रीतीसोबत माझे लग्न केले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती खूप शुद्ध मुलगी होती. लग्नानंतर मी तिला वेगळ्या फ्लॅटमध्ये घेऊन गेलो कारण मी हॉस्पिटलची नोकरी सोडली होती. त्यामुळे मला हॉस्पिटलचा फ्लॅट देखील सोडावा लागला होता. पण रोहन जिने माझ्यासाठी खूप चांगला फ्लॅट बुक केला होता जो माझ्या आणि प्रीतीच्या नावावर होता. आता मी आणि माझी आई आणि प्रीती ह्या फ्लॅटमध्ये राहू लागलो. हॉटेलमध्ये सर्व कर्मचारी एका लाईनीत उभे होते. माझा भाऊही मॅनेजरच्या लाईनमध्ये उभा होता. माझा भाऊ आता मी ज्या रेस्टॉरंटचा बॉस आहे तो त्या रेस्टॉरंटचा व्यवस्थापक होता. पण हे सगळं पाहून माझ्या भावाला खूप आश्चर्य वाटले. मी माझ्या ऑफिसमध्ये गेलो आणि तो माझ्या मागे आला आणि म्हणू लागला, मयूर हे सर्व कसं काय झाले? मी म्हणालो, आता मी तुझा बॉस आहे त्यामुळे मला मयूर म्हणण्याची गरज नाही. तेव्हा माझ्या भावाचा चेहरा खाली पडला आणि म्हणाला, तू माझा लहान भाऊ आहेस, आता तू माझ्यासोबत हे सर्व करशील का? तुला माझी प्रगती करायची आहे आणि माझे शब्द तुझ्या मनातून विसरायचे आहेत. तेव्हा मी म्हणालो की आज नंतर तुझ्या तोंडातून असे काही ऐकले तर मी तुला कामावरून काढून देईल. हे ऐकून तो घाबरून गेला आणि ऑफिसमधून निघून गेला. मला वाटले की हा सर्व देवाचा खेळ आहे. मी माझ्या जीवनातून एक धडा शिकलो आहे की मला शक्य तितकी मदत करायची आहे. मला आता रेस्टॉरंट चालवायचे आहे आणि देवाच्या कृपेने पूर्वीपेक्षा जास्त रेस्टॉरंट चालू करायचे आहे. आता माझे सासरे माझ्यावर खूप आनंदी होते आणि माझी पत्नी प्रीती खूप चांगली आहे. तिने माझ्या आईला मदत केली. तिने ज्या प्रकारे तिची सेवा केली त्यावर मला विश्वासच बसत नव्हता की ती माझ्या आईची मुलीसारखी सेवा करायची. अशा प्रकारे आम्ही एक सुखी जीवन जगत होतो. आता आयुष्यात कुठल्याही प्रकारचे टेन्शन नव्हते, पण खंत एकच होती की माझ्याच लोकांनी मला कठीण काळात साथ दिली नाही. तर मित्रांनो, तुम्हाला या कथेबद्दल तर काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का तुम्हाला व्हिडिओ आणि कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.